सकाळचं वातावरण एवढं फ्रेश आहे कोकणातलं, एकदम फ्रेश आहे. श्रीवर्धन साफसफाई करतो. आपण पहिले पेशव्यांचा जो वाडा होता तिकडे जाऊया. श्रीवर्धनचं नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. तर काल रात्री मी एक 10:30 वगैरे झोपलो, कारण दमलेलो होतो प्रवास करून. आणि आत्ता सकाळी मी 1:15 उठलो, पूर्ण फ्रेश वगैरे झालं, ब्रश वगैरे. आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 7:30. तर आता मी सकाळी बाहेर बीचवर जायचा प्लॅन केलेला आहे. तर बघू, पहिले आपल्याला थोडासा ब्रेकफास्ट करायचा, कुठे चहा मिळाली, थोडंसं ब्रेकफास्ट काही खायला मिळालं आणि मग आपण बीचवरती जायचं. रूमच्या बाहेर हा असा व्ह्यू आहे. कोकणातला प्रॉपर व्ह्यू, श्रीवर्धनमधला. समोर कौलारू घर आहेत. पाऊस पण नाही आहे, तर पहिले बीचवर जाऊन. पाऊस आहे पण रिमझिम, कालसारखा नाही. तर पहिले आपण बीचवर जाऊन मग आपण ब्रेकफास्ट करू. हे बघ, रमा निवास. कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करतो. हे असं काही आहे. काल वेट चांगलं होतं. बाहेर पडलो की लगेच डाव्या हाताला जायचं आहे आणि तुम्ही तिकडे समोर बघू शकता रिक्षा उभ्या आहेत, त्या रिक्षा स्टँड आहे. तर चला, लेफ्टला आलो की आपल्याला हार्डली एक 2 मिनटं चाललं की लगेच एक राईड घ्यायचा आहे. आणि मग तो राईड घेतला की सरळ एक 5 मिनिट चाललो की आपल्याला डायरेक्ट आपण बीचला जातो. सकाळचं वातावरण एवढं फ्रेश आहे कोकणातलं, एकदम फ्रेश आहे. मस्त झोप पण झाली. फक्त एवढंच आहे की भूक खूप लागली. पण बघू, काहीतरी मिळेल. अजून तरी मला काही चालू झालं दिसत नाही. इथे होतं एक स्नॅक्सचं, बट अजून ते बंद आहे. पण बीचच्या जवळ पण सगळं बंद आहे. आणि हे कुठलं तरी मंदिर आहे बॅक साईडला. माझ्या बघू शकता, बॅक साईडला मंदिर आहे. शांत चालत राहिलो तर फक्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत कानावर आणि समुद्राची गाज. पूर्ण पठारासारखे प्लेन, पूर्ण ग्रीन आहे सगळं. तिथे एक विहीर पण आहे. चला आपण समुद्रावर जाऊ पहिले. पावसाने जरा उपकार केले, थांबलाय म्हणून जरा पटकन शूट करता येईल. चला, तर मी फटाफट चालतोय. तुम्ही नोटीस केलं असेल, मी हार्डली आता 6 to 7 मिनिट्सचा वॉक घेतला असेल आणि मी जवळपास आलेलो आहे. म्हणजे ते होमस्टे खूप जवळ आहे. मी रेकमेंड करेन तुम्हाला. च्या जवळ आलेलो आहे. आता तुम्हाला थोडा वेळ बीच म्हणजे आता वाळू तर दिसणारच नाही, समुद्र आहे. पण तिकडे जे इकडच्या शासनाने जे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जो डेक बनवला आहे ते इंटरेस्टिंग आहे बघण्यासारखं. तुम्ही बघू शकता स्टॉल सगळे बंद आहेत. पावसाळ्यात कोकणातले 2-3 बीच एक्सप्लोर केले, तर हे बेस्ट वाटलं मला डेस्टिनेशन. 3 बीच आहेत आणि तुम्ही बघू शकता आपण बीचच्या जवळ आलेलो आहोत. आहे त्या डोंगराच्या पलीकडे हरिहरेश्वर.
इथे दिवे आगार. ऑसम. आणि आता मी तुम्हाला थोडंसं लुक दाखवतो श्रीवर्धन बीचवरचं, जे शासनाने म्हणजे डेक बनवला आहे त्याचं. थोडंसं खाली जातो म्हणजे तो व्ह्यू येईल. पूर्ण त्यांनी डेक बनवला आहे. मी आता जाईनच वरती आणि ते पण जवळनं दाखवतो. हा तो स्क्रॅपमधनं, मेटल स्क्रॅपमधनं बनवलेला क्रॅप खेकडा बघताय. चला आता आपण थोडंसं डेकवर जाऊ. डेकवर काय काय कुठे कुठे बघायला ते बघूया. हे एक मोठं आकर्षण आहे श्रीवर्धन बीचवरचं. सेल्फी पॉईंटला स्पर्श करू नये, कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पर्यटकांनी जबाबदारीने वागा आणि वागलंच पाहिजे. शासनाने एवढा खर्च करून आपल्यासाठी ते केलं आहे, त्याची निगा राखणं हे आपलं नागरिकांचं कर्तव्य आहे. अशा चांगल्या चांगल्या ठिकाणी कचरा न करणं हे पण आपलं कर्तव्य आहे. चला आपण जरा बसू. इकडचा व्ह्यू डेकवर आलो मी, फर्स्ट फ्लोअर. बसूया जरा. वाह, डेकवर आलोय मी. ते बसायला बाकडे पण आहेत. आणि आता मी येताना हे फर्स्ट टाइम करतोय मी, स्टिक घेऊन आलो शूट करायला. तर त्या स्टिकमुळे खूप कम्फर्टेबली शूट करता येते. म्हणजे हँड शेक नाही होते, स्टॅबिलिटी येते, व्ह्यू घ्यायला प्रॉब्लेम नाही होत. हातातनं शूट आत्तापर्यंत जेवढे मी व्लॉग बनवलेत ना, ते सगळे हातात मोबाईल पकडून घेऊन, कॅमेरा वगैरे नाही घेत आहे, मोबाईलने शूट करतो. बट यार हे सेल्फी स्टिक आणि हे माईक हे मी थोडंसं या टूरला येण्याच्या आधी घेतलं, विकत घेतलं. सेल्फी स्टिक मला काहीतरी 300 रुपीजमध्ये मिळालं डोंगरीतल्या लोकल दुकानात. आणि हा माईक काहीतरी ब्लूटूथ नाही आहे, तो असा कॉर्ड लावण्यासारखा आहे. तो काहीतरी मला 70 रुपयात मिळाला. तर माझं एक 400 रुपयात अराऊंड फक्त काम झालं. बट यार खूप युजफुल आहे. यू एन्जॉय करा सगळं. असू नाही शकत. हां, बट मी एन्जॉय करतो आहे. काही गडबड नाही, आपल्याला टाईम आहे. सकाळी लवकर उठण्याचे फायदे. 7:30 बीचवर आलो आहे. झोपत बसलो असतो तर हे सगळं मिस केलं असतं. कोणाकोणाला असं बीचवर सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला यायला आवडतं. मला तरी खूप आवडतं अशा शांत ठिकाणी वॉक करायला. आणि मला तसं पण लवकर उठायला आवडतं. बघा इथे टेकवर साफसफाई पण प्रॉपर झाली. रेड फ्लॅग means danger. Do not enter.
नदीचा प्रवाह आहे किंवा हा शेतातलं पाणी आहे, गोड पाणी जाऊन समुद्राला मिळतं. इथे 5 मिनिटं निवांत बसू मग जाऊ. चला श्रीवर्धन बीचवरनं निघतो आता. हा मेन एंट्रन्स बीचवर जाण्याचा. बरेच एंट्रन्स आहेत. मेन हे मागे स्क्रॅपमधनं क्रॅप बनवलं आहे. स्क्रॅपमधून क्रॅप रायमिंग झालं. हे आपलं एक्झिट. चला आपला होमस्टे काय जास्त लांब नाही, ऑटो स्टँडपर्यंत पोहोचू पाऊस येण्याच्या. चला तर आपण एक ऑटो केली आहे आणि आता आपण पहिले पेशव्यांचा जो वाडा होता स्मारक तिकडे जाऊया. या काकांना सांगितलं आणि मग पुढे ते सुंदराई देवीचं दर्शन घेऊया. मग परत ते माझ्या होमस्टेवर मला असं होते. पाऊस आहे थोडाफार, भिजायला नको म्हणून मी ऑटो केली. आपण पहिले वाड्यावर जाऊ, त्याच्या पुढे मग पण मंदिरात हां आलेलं आहे. तर आता आपण सोमजाई देवीचं मंदिर आहे तिकडे जाऊ. चला दादा चलो. आता आपण सोमजाई देवी मंदिराकडे जाऊ, दर्शन घेऊ. लास्ट टाइम हिवाळ्यात पण आले. चला आता पावसाळ्यात आलो तर इथे पण जरा जाऊ. 2 मिनटं काका मी येतो. तर आपण मंदिरामध्ये एंटर करतो. मंदिराचा पूर्ण परिसर. दादा शूट केलं चालेल ना?
चला, दर्शन तर मस्त आलं सकाळी सकाळी, एकदम शांत वातावरण. चला आता ब्रेकफास्ट करून घेऊ. मार्केटमध्ये आलो, काकांना सांगितलं एका चांगल्या हॉटेलमध्ये ड्रॉप करा मला. आयटे समोरचं चौक दिसतोय त्याला इथे शिवाजी चौक म्हटलं जातं. ओके ओके, तर आपण आता शिवाजी चौकात आलेलो आहे. तर आता आपण एका छान मस्त छोट्या हॉटेलमध्ये आलो. तिकडे आपण मिसळपाव ऑर्डर केले. बाबा, हॉटेलचं नाव काय? गजानन. हॉटेल गजानन शिवाजी चौकात आहे. आपण मिसळपाव ऑर्डर केली. चला त्याचे थोडे, हो तुम्ही पण दिसा. बाबा मिसळपाव घेऊन आले. मिसळपाव खाऊन सगळे फ्रेंडली आहेत, गावातली लोक एकदम मस्त सपोर्टिव्ह. चला मिसळपाव खाऊन घेऊ. छान दिसते ते. मिसळपाव, चहा आणि पाण्याची बॉटल 60. थँक्यू. हॉटेल एकदम जुनं आहे ना बाबा, वरती लाकडाचं आहे पूर्ण. नाही पण हे असंच मस्त वाटतं, म्हणजे जुन्या स्टाईलचं बघायला. हां, कधीच आहे? 47 वर्ष झाली बाबाच्या हॉटेलला. इथे 47 वर्ष झाली. एकदम जुन्या प्रकारचं बांधलं, मस्तच सगळे हसमुख. चला थँक्यू. श्रीवर्धनचं हे मच्छी मार्केट आहे का? हां, मच्छी नसेल तर मच्छी मार्केट, फिश मार्केट, भाजी मार्केट सर. मच्छी आहे इथे, त्याला काय घ्यायची नाही. मार्केट श्रीवर्धनचं. खेकडे पण हे खाडीतले आहेत का मासे? सगळे खाडीतले आहे ना, जवळ भेटतात ते ना. डोंबिवली, हा मुंबईवर. ते यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो ना. चाललो उद्या. हे सगळे खाडीतले मासे आहेत ना. हे यांना काय म्हणतात? बोल. आणि गोड्या पाण्यातली वाटतं. खाडीतलीच आहे. जबरदस्त लागतात. आपण कुठल्या आळीतनं चाललो का? असं वाडी आहे ना, केळ्यांची बाग आहे सगळी. तर आपण आता मी आपल्या रूमवर आलेलो आहे, जो रमा निवास म्हणून आहे होमस्टे. तर तिकडे आलेलो आहे. तर आता आपण सकाळी उठल्यापासून सगळ्यात पहिले आपण गेलो बीचवर. आपण श्रीवर्धनचा बीच मस्त एक्सप्लोर केला. बराच वेळ आपण तिथे टाईम स्पेंड केला. त्याच्यानंतर मग मी ऑटो करून गेलो. जे पेशव्यांचा वाडा आहे, पेशव्यांचं स्मारक आहे, ते बघितलं आपण. पुढे आपण सोमजाई देवीचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर थोडासा आपण हलका फुलका ब्रेकफास्ट केला आणि आता मी माझ्या रूमवर परत आलो. तर हा व्हिडिओ पूर्णपणे होता तो श्रीवर्धन बीच आणि इकडची काही ऐतिहासिक स्थळं आहेत, मंदिर आहेत, ते एक्सप्लोर केलं आपण. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा.
आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आपण आता इथून पुढे प्लॅन करतो आहे दिवेआगार किंवा हरिहरेश्वर जाण्याचा. तर त्याचे व्हिडिओ पण पुढे येतच राहतील. तर आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. सी यू. बाय बाय.